नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सी.एन. पाटील यूट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतो. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2026 पासून 2% जो काही महागाई भत्ता लागू झालेला आहे त्याच्या बाबतीतला व्हिडिओ त्या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत. तो कधीपासून लागू होईल, केव्हापासून रोखीने मिळणार, फरक कोणत्या महिन्यात मिळणार, या बाबतीतली सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओमधून मिळणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवनवीन माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन त्याच्या आपल्याला प्राप्त होतील. तर मित्रांनो, आजच 18 ऑगस्ट 2026 रोजी राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून एक GR निर्गमित झाला की राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी 2026 पासून सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा वित्त विभाग जो काही आहे त्यांनी आजच 18 ऑगस्ट 2026 रोजी हा GR काढला आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की जे काही राज्य शासनाचे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा विचार शासनाच्या विचाराधीन होता आणि म्हणूनच शासन आज असा आदेश काढत आहे की 1 जानेवारी 2026 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर जो काही आहे तो 58% वरून 60% करण्यात येणार आहे. मग आता तो कधीपासून, तर या ठिकाणी GR मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जानेवारी 2026 ते जुलै 2026 या काळातला जो काही फरक आहे तो 2% प्रमाणे ऑगस्ट 2026 च्या पगारामध्ये टाकण्यात यावा आणि ऑगस्ट 2026 पासून रोखीने 60% दराने DA हा टाकण्यात यावा. अशा प्रकारचा शासन निर्णय आजच निर्गमित झालेला आहे. याच्यामध्ये तो कुठून देण्यात यावा, कुठून खर्ची टाकण्यात यावा या बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत. मात्र आता काही जिल्ह्यांमध्ये शिक्षकांच्या बाबतीत संबंधित कार्यालयाकडून अशा प्रकारच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत की जोपर्यंत शासनाचा असा शालेय शिक्षण विभागाचा स्पष्टपणे आदेश येत नाही तोपर्यंत पगारपत्रक फॉरवर्ड करू नयेत आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी पगारपत्रक फॉरवर्ड करावेत, म्हणजे ऑगस्टचे, जेणेकरून जानेवारी 2026 पासून तर जुलै 2026 पर्यंतचा फरक तो टाकता येईल. आणि जी काही शालार्थ प्रणाली आहे त्या शालार्थ प्रणालीमध्ये 58% च्या 60% DA चा जो काही फरक आहे तो करता येणार नाही तोपर्यंत आपल्याला तो टाकता येणार नाही. म्हणजे सिस्टीम मध्ये जोपर्यंत त्या ठिकाणी तशा प्रकारची सोय करता येणार नाही तोपर्यंत तो फरक टाकता येणार नाही आणि म्हणूनच हा जो काही 7 महिन्याचा फरक आहे तो निश्चितच त्या ठिकाणी ऑगस्ट 2026 च्या पगारामध्ये मिळणार आहे. तर ही गोड बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हाचा व्हिडिओ. तत्पूर्वी थांबूया, पुन्हा नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत. तोपर्यंत थँक्यू.